नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माझी दीर्घकथा सप्तपदी याचं वाचन करत होते. आत्तापर्यंत याचे 14 भाग झालेत आणि आपण याचा पुढचा भाग म्हणजे 15वा भाग आता ऐकणार आहोत. जिथे तिची मेमरी लॉस झालेली आहे आणि ती विक्रांतच्या घरी जायला तयार होते. आईसोबत ती घरी चाललेली आहे, विक्रांतच्या घरी जाते. इथपर्यंत आपण ही कथा ऐकली होती. आता ऐकूयात पुढचा भाग. संयू, जा लवकर आवरून ये. अजून काही तुझे सामान राहिले आहे का, जरा चेक कर, आई म्हणाली. हो आई म्हणत ती आवरायला गेली आणि मग आईसोबत संयू विक्रांतच्या घरी आली. संयू छान तयार होऊन बसली होती. तिचं मन खूप हलकं झालं होतं. कदाचित विक्रांतचं मन तिच्यासोबत जोडले गेले होते, त्यामुळे तिला त्याच्या भावना मनात जाणवत असतील, पण तिला छान फिलिंग होत होती. संध्याकाळी विक्रांत घरी आला. डार्क मरून कलरचं शर्ट आणि क्रीम कलरची कॉटन जीन्स त्याने घातली होती. विक्रांत खूपच देखणा आणि रुबाबदार दिसत होता. संयू त्याच्याकडे बघतच राहिली. संयू, त्यांना पाणी तरी दे, आईने तिला आवाज दिला. हो देते म्हणत संयू पाणी आणायला किचनकडे गेली. आई, सगळं आवरलं असेल तर आपण निघूयात का, विक्रांत म्हणाला. हो झालं सगळं. संयू आली की निघूया. संयू पाणी घेऊन आली. त्याने ते घेतलं. आई बाबांना सांगितले का की तुम्ही दोघी माझ्याकडे राहायला येत आहात, त्याबद्दल विक्रांतने विचारले. कानावर घातले आहे तसे त्यांना. आमची कुठे काळजी आहे त्यांना, आम्ही कुठेही असलो तरी त्यांच्या दुनियेत ते मस्त आहेत, आई म्हणाली. आई बाबांचा विषय नको आता, संयू म्हणाली. म्हणजे तुला समजले का, तुझ्या बाबांबद्दल आईने विचारले. हो आई, मल्हारने सांगितले मला, संयू म्हणाली. संयू, तो मल्हार चांगला मुलगा नाही आहे. त्याने काय सांगितले तुला? देव जाणे, विक्रांतबद्दल वाईट साईड तुझ्या मनात भरवले असेल त्याने, आई म्हणाली. आई, तसे काही असते तर मी आता विक्रांतकडे राहायला तयार झाले असते का, संयू म्हणाली. आई, त्याने काहीही सांगितले तरी खऱ्या गोष्टी आज नव्हत्या की तुला समजणार आहेत ना, मग आपण का उगीच काळजी करायची, विक्रांत म्हणाला. विक्रांत, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. संयू, आज तू जिवंत आहेस ना, ते केवळ यांच्यामुळे. जिव्हाळपाड प्रेम करतात ते हे विक्रांत तुझ्यावर. तुझा भूतकाळ माहीत असूनही त्यांनी तुझ्यासोबत लग्न केले, आई म्हणाली. अगं, समोर आपली बायको असताना तिच्यापासून दूर राहणं, आपल्या भावनाही लपवणं इतकं सोपं नाही संयू. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तुझी किती काळजी घेतात ही तुला नाही समजणार. बायको आहेस तू त्यांची, तरी त्या मल्हारसोबत फिरतेस तू. किती यातना होत असतील त्यांच्या मनाला, कधी विचार केला आहेस का तू, आई म्हणाली. आई, तुम्ही शांत व्हा, विक्रांत म्हणाला. नाही विक्रांत, आज मला बोलू दे. आई, अहो तुम्ही बोललात तरी तुला काही आठवणार आहे का, मग का उगाच त्रास करून घेता, विक्रांत म्हणाला. संयू, एक लक्षात ठेव, हा तुझ्यासमोर उभा आहे ना, त्या विक्रांतकडे बोट दाखवत म्हणाल्या. हा तुझा नुसता तुझा नवरा नाही आहे, तो देव माणूस आहे. वेळोवेळी तुला त्या मल्हारपासून यांनी तुला वाचवलं आहे, आई म्हणाले. आई, बास आता, तिला त्रास होईल. जेव्हा कळायचे तेव्हा कळतील या गोष्टी. घे तुला, ओके चला आता निघूया, म्हणत विक्रांतने संयूची बॅग हातात घेतली. दुसरी बॅग संयूने घेतली. तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न त्याला दिसत होते. गीतू, डोंट बी टेन्स, सगळं नीट होईल, विक्रांत म्हणाला. ते त्याच्या कारमध्ये बसले. गीतू पुढे विक्रांतच्या बाजूला आणि आई मागच्या सीटवर बसले. विक्रांतने कार सुरू केली. ऑलरेडी रेडिओ सुरूच होता. आरजे संग्राम आपल्या मस्त सुमधुर आवाजात लोकांचं मनोरंजन करत होता. गीतूचा फेवरेट आरजे होता संग्राम. गीतू, कोण आहे माहीत आहे तुला, विक्रांतने विचारले. आरजे संग्राम ना, संयू म्हणाली. म्हणजे तुला आठवतं हा आरजे संग्राम, विक्रांतने विचारले. विक्रांत, आत्ताच तर त्याने सांगितले ना की मी आरजे संग्राम बोलतोय, म्हणून मला समजले, संयू म्हणाले. याला ऐकून तुला बाकी काही नाही आठवले गीतू, विक्रांतने पुन्हा विचारले. नाही, काही नाही. काही खास आहे का याच्याबद्दल, संयूने विचारले. हो गीतू, हा तुझा फेवरेट आरजे आहे. हा आला बोलायला की तू मला चॅनल बदलू देत नसायचीस. त्याचा आवाज किती मस्त आहे, आय लाईक इट असं तू बोलायचीस, विक्रांत म्हणाला. मला आता तर नाही आठवत काही, विक्रांत, संयू म्हणाली. ओके डोंट वरी, तो हसत म्हणाला. त्याला आठवले की एकदा ते दोघं लॉंग ड्राईव्हला गेले होते, तेव्हा रेडिओवर संग्राम बोलत होता. तेव्हा विक्रांतने तो चॅनल चेंज केला. तसे संयू बोलली, अहो राहू द्या ना तेच चॅनल. अरे तू आता या आरजेचे बोलणे ऐकणार आहेस का गीतू, किती बोर करतो हा, त्यापेक्षा गाणं ऐक, विक्रांत तेव्हा म्हणाला होता. तशी संयू रुसली आणि गाल फुगून बाहेर बघू लागली. गीतू, चिडलीस का, काय विशेष आहे का ऐकण्यासारखं, विक्रांतने विचारले होते. माझा आवडता आरजे आहे आणि त्याचा आवाजही खूप आवडतो मला, मी जबरदस्त त्याची फॅन आहे, संयू म्हणाली होती. ओह, तो आरजे आवडतो आणि मी नाही आवडत, विक्रांतने विचारले होते. विक्रांत, अहो तुम्ही तुमच्या जागी आवडता आणि तो ॲज अ आरजे आहे म्हणून मला तो आवडतो. इट्स नॉट फेअर, आय डोंट लाईक, विक्रांत तिची मजा घेत होता. तिला वाटले त्याला राग आला. अहो तुम्ही नका ना चिडू. ओके आय एम सॉरी, ती म्हणाली. मी नाही त्याला लाईक करत, सॉरी ना प्लीज, संयू बारीक चेहरा करून बोलली. काही नको, तू त्यालाच लाईक कर, मी कोण ना, फक्त एक कॉमन मॅन अँड ही इज ॲन आरजे, फरक आहेच ना, विक्रांत म्हणाला. विक्रांत, तसे नाही, मला फक्त तुम्ही आवडता
मी ती त्याचा राग जाण्यासाठी बोलली. तसा विक्रांत जोरजोरात हसू लागला. आय एम जस्ट किडिंग, तुला खरं वाटले? तसा तो तिला अजूनच राग आला. बस हां, ते हसत. मी नाही बोलणार, सयू रागाने म्हणाली. मग विक्रांतने तिला खूप गुदगुल्या केल्या होत्या, तेव्हा ती हसली होती. सांग, कोण जास्त आवडतो तुला गीतू? तुम्ही. तेव्हा ती म्हणाली होती तुम्ही. ती म्हणाली होती असं नाही, नीट बोलतो म्हणाला. आय लाईक यू विक्रांत, ती लाजच म्हणाली होती. हे काय, फक्त लाईक इट मीन्स यू डोंट लव्ह मी गीतू? विक्रांतने विचारले होते. विक्रांत, ते अजूनच लाजली. विक्रांतच्या पुढे काय? काही नाही, मला लाज वाटते असं सयू म्हणाली. ओह, तुला लाजताही येतं? पण मला आत्ताच ऐकायचं आहे. विक्रांतने हट्ट केला होता. बोल लवकर म्हणत त्याने कार थांबवले. सयूला आता बोलणे भाग होते. ती त्याच्याकडे बघ म्हणाली, विक्रांत आय लव्ह यू, आणि तिला आपला चेहरा हाताने लपवला. त्याने ते हात बाजूला केले. किती लाजतेस तू गीतू, नुसते लव्ह यू बोलायला, पुढे काय होणार तुझे? विक्रांत म्हणाला. तुम्ही आहात ना, मग सगळं छान होईल, सयू म्हणाले. ओह, मग त्या छानची सुरुवात आत्तापासूनच करूयात का? त्याने विचारले. म्हणजे मला नाही समजले, सयू म्हणाले. हे बघ छान असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिचं एक दीर्घ चुंबन घेतले. आता हे सगळं विक्रांतला आठवत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली होती. सयूने त्याच्याकडे पाहिले. की का हसत आहात विक्रांत तुम्ही? तिने विचारले. तो म्हणाला, एक जुनी आठवण आठवली, तेव्हा तू माझ्यासोबत होतीस. विक्रांत, मला माझ्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे, तुम्ही सांगाल? गीतू म्हणाले. हो, गीतू म्हणाली आणि रेडिओवर लागलेलं गाणं एन्जॉय करत होते. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबणा, हुली की चाहुल तू इतके कळू दे थांबणा. हे गाणं सुंदर असं गाणं रेडिओवरती लागलं होतं. गीतू, असंच तू तुझं काम करत आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा मोठ्याने गाणी लावायचीस आणि स्वतःही गुणगुणत असायची. गाणी तुला खूप आवडतात. काम करताना गाणी ऐकल्याने तुझे कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगले होते असं तू म्हणायचीस, विक्रांत म्हणाला. हां, म्हणूनच आताही मला हे गाणी ऐकायला खूप आवडते, सयू म्हणाली. घर आले तसे सगळे कारमधून उतरले. श्याम लगेचच बाहेर आला आणि सयूला बघून म्हणाला, वहिनीसाहेब कशा आहात? मी ठीक आहे, सयू बोलली. गीतू, हा आपला श्याम, माझं सगळं काम हा बघतो. तिला आठवले नसेल म्हणून विक्रांतने सांगितले. श्याम सयूच्या बॅग्स घेऊन घरात गेला. साहेब आणि वहिनीसाहेब थांबा जरा म्हणत सुरेखा मावशी औक्षणाचं ताट घेऊन आल्या. गीतू, ह्या आपल्या सुरेखा मावशी, तुला स्वयंपाकात मदत करणाऱ्या, विक्रांत म्हणाला. सयू मावशीकडे बघून हसली. मावशीने दोघांना ओवाळले. दोघांची नजर काढली. मावशी बास आता, विक्रांत म्हणाला. असू दे साहेब, तुमचा विश्वास नाही पण माझा आहे. आता तुम्हा दोघांना कोणाचीच नजर नको लागायला, पुन्हा तुमची ताटातूट नको व्हायला. वहिनीसाहेब, आता पहिले उजवा पाय घरात टाका, सुरेखा मावशी म्हणाल्या. मावशी असं बोलल्या तसे सयूला अंधुकसे आठवले की हेच शब्द तिने याआधीही ऐकले होते. विक्रांत, मला थोडे आठवते आहे, सयू म्हणाली. काय आठवले गीतू? त्याने विचारले. हेच की याआधीही मी इथे आली होती आणि हेच शब्द मावशी बोलल्या होत्या की उजवा पाय पहिला टाक, सयू म्हणाले. दॅट्स ग्रेट गीतू, आता तुला हळूहळू सगळं काही आठवले, विक्रांत खुश होत म्हणाला. मग सयू त्याच्यासोबत घरात आली. सयू अगोदर देवाच्या पाया पड, आई म्हणाली. हो विक्रांत, मला देवघर दाखवा कुठे आहे, सयू म्हणाली. गीतू, तूच का नाही शोधत देवघर? बघ नक्की सापडेल तुला, विक्रांत म्हणाला. बरं म्हणत सयू किचनकडे निघाली. साधारण देवघर किचनमध्ये असते म्हणून ती किचनमध्ये आली, पण तिथे देवघर नव्हते. किचनला लागून एक छोटी रूम होती, तिथे देवघर होते. सयू बरोबर तिथे गेली. तिने विक्रांतलाही आवाज दिला. तसे मावशी म्हणाल्या, साहेबांचा विश्वास नाही देवावर, ते कधीही देवाला नमस्कार करत नाहीत. या घरात देवघरही नव्हते. मी मागे लागले म्हणून साहेबांनी तुमच्या अगोदर हे देवघर बनवले. त्यात तुमची मेमरी गेली, तेव्हापासून तो साहेबांचा अजूनच राग देवावर आहे, मावशीने सांगितले. विक्रांत, माझी मेमरी जर परत आली तर तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, तिने विचारले. नक्कीच ठेवेन, विक्रांत म्हणाला. सयूने एकटीनेच देवाला नमस्कार केला. लवकरात लवकर माझी मेमरी परत येऊ दे, असं ती बोलली. नकळतपणे तिचा हात कुंकवाच्या करंड्याकडे गेला. तिने त्यातले कुंकू आणि हळद घेऊन आपल्या कपाळावर लावले. गीतू, माझी इच्छा आहे की तू इथे कपाळावर केसांच्या भांगेत कुंकू लावावे, तुला छान दिसेल. लग्नानंतर एकदा विक्रांतीला बोलला होता, तेव्हापासून ती कपाळावर छोटी लाल टिकली आणि भांगेत कुंकू लावत असे. तसं कुंकू लावल्यावर विक्रांत ऑफिसला जाताना तिला तिथे किस करून जात असे. आता तिला हे अचानक आठवले. आज आपण इथेच थांबूयात. तर गीतूला तिची मेमरी परत येते का? विक्रांत आणि ती एकत्र येतात का? आणि मल्हारचं काय होतं? मल्हार सयूला कसं आपल्या जाळ्यात पुन्हा आवडतो हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा सप्तपदी 7 जन्मोजन्मीची ही माझी कथा मालिका. आणि आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.